हा बघा आपल्याकडे आला आयफोनचा XR. येस, आयफोन XR 2018चा मॉडेल आहे. 2018मध्ये लॉन्च झाला होता. हा 5G फोन नाही, हा 4Gच फोन आहे. जेव्हा लॉन्च झाला होता तर 4Gमध्ये लॉन्च झाला होता. आता त्याच्यानंतर 5G तर नाही आहे, तुम्ही चेक करू शकता. हा मी एका सेकंड हँड वेबसाईटवरून मागवला आहे. मला अंदाजे हा पडला आहे 20,000च्या आसपास पडला आहे. तुम्हालाही घ्यायचं असेल सेकंड हँडमध्ये तुम्ही 20,000पर्यंत हा फोन घेऊ शकता. 128 GB आहे. मला बघा कंडिशन किती भारी भेटली आहे. कलर बघा, त्याचा कलर येल्लो एकदम दिसण्यामध्ये येतो आहे. चेक करू शकता तुम्ही. सिंगल कॅमेराचा याच्यामध्ये, फेस ID पण आहे याच्यामध्ये. याचा डिस्प्लेची म्हणजे जो आयफोन X होता अगोदर त्याचा डिस्प्ले जर कम्पेअर केलं तर तेवढा नाही आहे डिस्प्ले, पण नॉर्मली याचा डिस्प्ले पण छान आहे. तुम्ही जर सिंगल हँड यूज करत असाल तर ठीक आहे. तुम्ही 2025मध्येही हा फोन वापरू शकता. याच्यामध्ये सर्व अपडेट्स वगैरे येतात, ॲपलचे सर्व ॲप्स वगैरे चालतात, काहीच इश्यू नाही. जसं iPhone 7 जर तुम्ही म्हटलं तर त्याच्यामध्ये काहीच चालत नाही, गुगल पे वगैरे काही चालत नाही. याच्यामध्ये सर्व ॲप चालतात, सर्व काही चालतं. फक्त तुम्ही घेताना तेव्हा सेकंड हँड तुम्हाला जर कधी घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की बघा की त्याचा डिस्प्ले चेंज नाही आहे का, त्याचा कॅमेरा चेंज नाही. कारण ॲपलचे प्रोडक्ट असे आहेत, जे जुने प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक पार्ट आजकाल चेंज होतो. कोणताही पार्ट चेंज करून रिसेलर लोक सेल करू देतात. जी बॅटरी बघा, बॅटरी तर याची जेन्युइन भेटणं आताच्या टायमाला तर खूप मुश्किल आहे. कारण तुम्हाला जेन्युइन बॅटरी तर कुठल्याही फोनमध्ये भेटणार नाही. जेन्युइन बॅटरी तुम्हाला ॲपलकडूनच भेटेल. तर ॲपल तर हा फोन आता विकत नाही आहे, त्याच्यामुळे मला वाटत नाही की तुम्हाला जेन्युइन बॅटरी कुठल्या फोनमध्ये. जेन्युइन डिस्प्ले भेटू शकतो, जेन्युइन कॅमेरा भेटू शकतो, जेन्युइन बाकीचे पार्ट भेटू शकतो. बॅटरी जी असे आहे तो पार्ट जेन्युइन भेटणं खूप मुश्किल आहे. हा आहे आयफोन XR 128 GB. मी ऑर्डर केला, 20,000 रुपयाचा मला भेटला होता. याच्यामध्ये A12 बायोनिक चिप आहे, जी 2018मध्ये लॉन्च झाली होती. आता ही प्रोसेसिंग वर्क प्रॉपरली करतं. ती फक्त याच्यामध्ये 3च GB रॅम आहे. तरी बाकीचे जर अँड्रॉईड मोबाईल तुम्ही बघितलात तर त्याच्यापेक्षा हा मला बेस्ट वाटतो वापरण्यामध्ये. फक्त बॅटरी इश्यू थोडाफार वाटतो मला, पण नॉर्मल यूजसाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. याची बॅटरी तुम्ही चेक करता, बॅटरीची हेल्थ 100% आहे, पण ती बॅटरी चेंज केली आहे. म्हणजे मार्केटमधून जी ओरिजिनल नाही आहे, जी मार्केटमधून बॅटरी भेटते ती बॅटरी याच्यामध्ये टाकलेली आहे. बाकी कॅमेरा क्वालिटी वगैरे तुम्ही जर तुम्हाला बघायची असेल तर कॅमेरा क्वालिटीमध्ये काहीच प्रॉब्लेम. बघा तुम्ही, कॅमेरा एकदम क्लिअर आहे. त्याचा लाऊडस्पीकर वगैरे पण एकदम प्रॉपरली क्लिअर आहेत. सर्व गोष्टी याच्या प्रॉपरली वर्किंग आहेत. तेव्हा तुम्हाला जर आयफोन XR सेकंड हँडमध्ये घ्यायचं असेल तर जास्त प्राईस नका देऊन, जास्तीत जास्त 17,000 ते 18,000च्या आसपास तुम्ही येऊ शकता. पण जे मी गोष्टी सांगितल्यात त्या पूर्ण चेक करून बघा. कारण चेक नाही केलं तर मग तुम्हाला एखादा डुप्लिकेट पार्टचा मोबाईल भेटू शकतो. कारण 2018चा मोबाईल आहे. आजकाल हे फोन रिफर्बिश खूप जास्तच भेटतात मार्केटमध्ये, डुप्लिकेट डिस्प्ले वगैरे. त्याच्यामुळे मी चेक करून घ्या. हा जो मला भेटला आहे प्रॉपरली सर्व चेक करूनच भेटला आहे. फक्त मला समोरून सांगण्यात आलं की ह्याची बॅटरी चेंज झालेली आहे. बॅटरी चेंज, मी बोललो ठीक आहे बॅटरी चेंज, कारण बॅटरी भेटणं मुश्किल आहे. आता बॅटरी ह्या फोनची भेटणारच नाही तुम्हाला, असं आहे. बाकी मला तर ह्या गोष्टी फोनमध्ये एकदम व्यवस्थित आहे. बॅटरी चार्जिंग वगैरे व्यवस्थित आहे. आणि याचा साईज मेन चांगला आहे की साईजमध्ये तुम्हाला आहे ना प्रॉपरली साईज भेटेल. की ॲपलचा फोन नॉच डिस्प्लेसोबत XR त्या प्राईजमध्ये एकदम बेस्ट आहे. एक्सेस वगैरे गेला तर एक्सेसचं पण तेच आहे, पण त्यांची बॅटरी वगैरे थोडी ह्याच्यापेक्षा कमी चालते. याची बॅटरी जरा बेस्ट आहे बाकी दोघांना, X आणि XSपेक्षा. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही मार्केटमधून गुगलला जायचं फक्त आयफोन XR सेकंड हँड 2-3 वेबसाईट, जी जेन्युइन वेबसाईट वाटेल तिकडून तुम्ही ऑर्डर करा.